तर जेव्हा मी विशाखापट्टणमला होते तेव्हा असंच इंटरव्ह्यूजला जायचे आणि तिथे एक मैत्रीण झाली, तिथली लोकल होती. तिने मला 2 प्रकारचे पोंगल शिकवले, खारा पोंगल आणि गोडा पोंगल. आज आपण खारा पोंगल कसा करायचा ते बघणार आहोत. भाताच्या प्रकारांमधला अजून एक प्रकार तुम्हाला नक्की आवडेल. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन फूड अँड ब्लॉग्स यामध्ये आपण जी सीरीज चालू केली आहे भाताचे प्रकार म्हणजेच वन पॉट राईस, यामध्ये आणखी एक एपिसोड करतोय ज्यामध्ये आपण करणार आहोत पोंगल. पोंगल खरं तर गोडही केला जातो आणि खाराही केला जातो. गोड बघायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, पण आज आपण खारा पोंगल करतोय. याला ना साऊथ इंडियाची खिचडी किंवा डाळ खिचडी म्हटलं तरीही चालेल, करायला एकदम सोपी आहे आणि आपल्या नेहमीच्या डाळ खिचडीपेक्षा खूप वेगळी लागते. चला बघूया कसं करायचं, या इकडे. तर मी आता म्हटल्याप्रमाणे याला आपण डाळ खिचडी म्हणू शकतो, फक्त साऊथच्या पद्धतीने, तिकडच्या फ्लेवरची. तर आधी आपल्याला डाळ आणि तांदूळ एकत्र शिजवून खिचडी करून घ्यायची. इथं मी अर्धी वाटी बासमती तुकडा तांदूळ घेतला, तुम्ही दुसरा कोणताही तांदूळ घ्या. अर्धी वाटी तांदूळ, अर्धी वाटी पिवळी मूग डाळ, दोन्हीही स्वच्छ धुवूया. डाळ तांदूळ स्वच्छ धुतले. आता दोन्ही मिळून 1 वाटी झालं तर आपल्याला त्याच्या 4 पट पाणी घालायचं, म्हणजे 1 वाटीला 4 वाट्या पाणी. चवीपुरतं मीठ घालूया. कुकरचं झाकण लावू आणि याची 1 किंवा 2 शिट्टी करू. डाळ भाताचा कुकर झालेला आहे, बघूया कसा झाला. आणि हे बघा, आपला भात अगदी मस्त मऊ मऊ झालेला आहे. याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया. याला मिक्स करून घेतलं. आता यामध्ये आपण ही काळी मिरी घालू. याला हलवायचं नाही, असंच ठेवू आणि याची फोडणी करू. चला गॅसकडे परत एकदा. आता याची फोडणी करायची आहे. भात लगेच तयार पण होईल. मी तुपाची फोडणी करते, तेलाची केली तरी चालेल. कढल्यामध्ये 1 ते 2 चमचे तूप घेऊ. तूप गरम झालं की यामध्ये काजू घालूया. काजू असे छान तळून घ्यायचे. तळलेले काजू काढून घेऊया. तर यामध्ये घालूया जिरं, हिंग, मिरच्या. याला परतून घेऊया. गॅस बंद करायचा आहे. हा तुपाचा तडका या मिरीवर ओतायचा. कोथिंबीर, तळलेले काजू आणि याला मिक्स करू. सगळं मिसळून घेतलं आणि आपला हा खारा पोंगल किंवा याला वेड पोंगल असंही म्हणतात, तयार झाला. खरं तर खिचडी भाताचाच एक प्रकार आहे, पण याची फोडणी वेगळी असते. यामध्ये तिखटासाठी काळी मिरीचा वापर केला जातो, त्यामुळे आपल्या नेहमीच्या खिचडी भातापेक्षा खूप वेगळा ठरतो. ही रेसिपी मला माझ्या मैत्रिणीने शिकवलेली आहे. तिने मला गोड पोंगल पण शिकवला होता. ज्यावेळी असं जॉब इंटरव्ह्यूजला आम्ही जायचो त्यावेळी माझी विशाखापट्टणममध्ये असताना अशीच ओळख झाली होती, माझी मैत्रीण झाली. तिने मला गोड पोंगल आणि खारा पोंगल दोन्ही पद्धती शिकवल्या होत्या. आज ही पद्धत तुमच्यासोबत शेअर केली आहे. तुम्हाला जर गोड पोंगल बघायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, तो सुद्धा मी शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने हा खारा पोंगल नक्की करून बघा. काही शंका असतील तर कमेंट्समध्ये विचारा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.